बोधिसत्व जातक कथा। एकेकाळी 4 मित्र एकत्र राहत होते. त्यापैकी 3 फार विद्वान होते, ग्रंथांचे मोठे ज्ञान त्यांनी मिळवले होते. चौथा मित्र मात्र कमी शिकलेला होता, पण तो अत्यंत शहाणा, विवेकी आणि व्यवहारज्ञान असलेला होता. हा चौथा मित्र बोधिसत्व होता. एक दिवस 3 विद्वान मित्र म्हणाले, आपल्या विद्येचा उपयोग करून आपण काही अद्भुत करून दाखवूया. प्रवासात त्यांना एका मृत सिंहाचे सांगाडे दिसले. त्यांनी आपल्या मंत्रविद्येने सिंह पुन्हा जिवंत करण्याचा निश्चय केला. बोधिसत्वाने त्यांना सावध केले. तो म्हणाला, मित्रांनो, ज्ञानासोबत विवेकही हवा. सिंह जिवंत झाला तर तो आपल्यालाच मारेल. पण गर्वाने भरलेल्या तिघांनी त्याचे बोलणे ऐकले नाही. बोधिसत्वाने धोका ओळखून जवळच्या झाडावर चढून घेतले. 3 विद्वानांनी मंत्र उच्चारले आणि सिंह जिवंत झाला. जिवंत होताच सिंहाने तिघांनाही ठार केले. झाडावर सुरक्षित असलेला बोधिसत्व हे सर्व पाहत राहिला. काही वेळाने तो खाली उतरला आणि एकटाच पुढील प्रवासाला निघून गेला. या घटनेतून बोधिसत्वाने सिद्ध केले की फक्त ग्रंथज्ञान नव्हे, तर विवेक आणि व्यवहारज्ञान हेच खरे जीवनरक्षण करणारे असते.